दोन प्रकार सांगितले, K1 आणि K2. त्यातलं K1 आहे ते आपण बाहेरून घेतो आणि K2 आहे ते गटमध्येच तयार होतं प्रामुख्याने. हं तर त्याच्यामध्ये K1 आणि K2 ची कार्य बघितली आपण काल काय होती, की रक्तस्राव महत्वाचं तर काम करतं, रक्तस्राव थांबवणे किंवा यकृताचे कार्य नियमितपणे सुरळीत चालण्यासाठी किंवा कॅल्शियमचं इव्हन ऍब्झॉर्प्शन होण्यासाठी. तर ह्या सगळ्यासाठी काय असतं, व्हिटॅमिन के ची काय असते आवश्यकता असते. आता व्हिटॅमिन के ऍक्च्युली गोठण्याच्या क्रियेमध्ये काय करतं, तर प्रोथ्रॉम्बिन निर्मिती करतं व्हिटॅमिन के. त्या प्रोथ्रॉम्बिनचं परत थ्रॉम्बिन मध्ये रूपांतर होण्यासाठी पण व्हिटॅमिन के ची गरज असते. आणि फायब्रोनेजिन जे म्हणजे मिळते, जे केसासारखे तंतू रक्ताच्या सभोवती येऊन थांबवतात, इट्स कॉल्ड एज फायब्रोनेजिन. आणि ह्या फायब्रोजिन प्रथिनांचं रूपांतर फायब्रिन मध्ये होण्यासाठी पण थ्रॉम्बिनची आवश्यकता असते. आणि हे थ्रॉम्बिन करायचं काम कोण करतं, तर व्हिटॅमिन के. पण फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला एवढं सगळं लक्षात नसेल तर रक्त गोठण्याच्या क्रियेसाठी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. नंतर प्रौढ पुरुषामध्ये, स्त्रियांमध्ये, स्तनदामातामध्ये किती गरज आहे हे आपण पाहिलं. तर आता प्रामुख्याने 100 ग्रॅम अन्नपदार्थामध्ये अल्फा अल्फा नावाची जी वनस्पती आहे, तर तिच्यामध्ये प्रामुख्याने काय होतं, 425 ते 850 मिलीग्राम जास्त प्रमाणात असतं. नंतर आपण कोबी खातो, पत्ता कोबी, त्याच्यामध्ये 250 मायक्रोग्रॅम इतकं काय असतं, व्हिटॅमिन के असतं 100 ग्रॅम कोबीमध्ये. नंतर फ्लॉवर खातो, दॅट इज कॉल्ड एज फुलकोबी. तर ते फुलकोबी जो आपण खातो, तर त्या फुलकोबीमध्ये पण प्रामुख्याने काय असतं, की साधारणतः 275 इतकं काय असतं, 100 ग्रॅम फुलकोबी फ्लॉवरमध्ये 275 मायक्रोग्रॅम इतकं काय असतं, व्हिटॅमिन के असतं. पालकमध्ये पण 344 मिलीग्रॅम इतकं असतं. नंतर आपण जो गहू असतो, गव्हाचा कोंडा चाळतो पीठ आपण, आणि त्यातला कोंडा काढून टाकतो ऍक्च्युली. त्यामध्ये जर मोठे धान्याचे कण असते तर ते काढून आपण गव्हाचा कोंडा पण काय केला पाहिजे, वापरला पाहिजे. तर गव्हाच्या कोंड्यामध्ये पण 80 मायक्रोग्रॅम इतकं काय असतं प्रामुख्याने, 100 ग्रॅम गव्हाच्या कोंड्यामध्ये 80 मायक्रोग्रॅम इतकं व्हिटॅमिन के असतं. सोयाबीनच्या 100 ग्रॅम मध्ये 190 मायक्रोग्रॅम इतकं काय असतं, व्हिटॅमिन के असतं. आणि यकृतामध्ये पण काय असतं, 115 ते 230 मायक्रोग्रॅम इतकं व्हिटॅमिन के आढळतं. आता जर त्याचा डेफिशियन्सी झाली किंवा अभाव झाला तर प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती जे आपण फायदे बघितले, एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट काय होणार आहेत, डेफिशियन्सीने येणारे प्रॉब्लेम होणार आहेत. जर अभाव कशामुळे निर्माण होऊ शकतो, समजा तुमच्या आहारामध्येच व्हिटॅमिन के कमी प्रमाणात आहे किंवा तुमच्या लहान आतड्यामध्ये व्हिटॅमिन के चं अपुरे शोषण होतंय किंवा त्याच्यामध्ये तयारच होत नाहीये, तर ह्या दोन कारणामुळे काय होतं, की व्हिटॅमिन के ची डेफिशियन्सी होऊ शकते. मग ह्याच्यामध्ये प्रामुख्याने रक्तस्राव न थांबणे हा पहिला गुणधर्म आपल्याला अभावामध्ये दिसून येतो. कारण त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, की समजा जर आहारातच प्रमाणात कमी व्हिटॅमिन के, तुम्ही बघा न्यूबॉर्न जन्मलं की त्याला व्हिटॅमिन के चा डोस देतात. सगळ्या बाळांना मांडीमध्ये व्हिटॅमिन के टोचतात कारण त्यांना ब्लिडिंग होऊ नये. तर सगळ्या नवजात आब्रकामध्ये ही सगळ्यात शक्यता जास्त असते. कारण गर्भावस्थेमध्ये आईच्या ह्याच्यामध्ये काय असते, व्हिटॅमिन के कमी प्रमाणात असल्यामुळे रक्तामध्ये नवजात गर्भाचे प्रथिनांची पातळी काय असते, कमी असते. परंतु मग त्यामुळे हा पहिल्यांदा आहारात कमी प्रमाणात असल्यामुळं किंवा गर्भाशयातच कमी प्रमाणात असल्यामुळं ते बाळाला मिळतच नाही. त्याच्यामुळे सगळ्या न्यूबॉर्न बाळाला आपल्याला व्हिटॅमिन के चं इंजेक्शन जन्मल्या जन्मल्या रक्तस्राव होऊ नये म्हणून द्यावं लागलं. सगळे पेडिट्रिशियन हे सगळ्यात पहिल्यांदा व्हिटॅमिन के चं मांडीमध्ये इंजेक्शन देतात सगळ्याच बाळांना जन्मल्या जन्मल्या. किंवा मग तोंडाने तरी पाजतात. आता इव्हन यकृताचा आजार आहे किंवा काही अडचण आहे तर तिथं सुद्धा व्हिटॅमिन के पुरेसं शोषण होत नाही किंवा त्यामुळे अतिसार आहे, ज्यांना सारखे जुलाब होत आहेत, मग त्यांच्यामध्ये पण व्हिटॅमिन के चं शोषण होत नाहीत किंवा सारखी लोक आजारी असल्यामुळे अँटीबायोटिक्स खूप मोठ्या प्रमाणात वापरले गेले तरी पण व्हिटॅमिन के ची काय होत नाही, निर्मिती होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, की त्याच्या अभावी हिमोरेज होतं म्हणजे रक्तस्राव होतो. आणि शरीराच्या आतून बाहेरून रक्त झाल्यामुळे त्यात रक्त, मग कधी कधी
जरी रक्तस्राव पूर्ण जखम न जाता झाला, कधी कधी विटॅमिन के डेफिशियन्सी तर त्वचेतल्या त्वचेत पण रक्तस्राव होतो, त्याला आपण ब्रुज किंवा हे होतो की असे चट्टे चट्टे. कधी कधी आतल्या इंटरनल सगळ्या, इव्हन तुमचं मेन्स्ट्रुअल स्रावचं ब्लिडिंग पण कधी कधी जास्त होऊ शकतं जर विटॅमिन के डेफिशियन्सी असेल तर. हं किंवा लाल रक्तपेशींचं झपाट्याने विघटन होतं आणि त्यामुळे काय होतं की कावीळ होण्याची शक्यता किंवा हेपॅटायटिस होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होते, विटॅमिन के च्या अभावाने वाढते. आधिक्य झाल्यावर तर शक्यतो होत नाही आधिक्य फारसं, पण आधिक्य झालं तरी काय होतं की मग गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढू शकतं किंवा बाकीच्या गोष्टी म्हणजे गुठळ्या होणं किंवा बाकीचे त्रास होण्याचे प्रमाण किंवा काय म्हणू शकतो आपण की लिव्हर डिसिजेस होण्याचं प्रमाण पण काय होऊ शकतं, वाढू शकतं. आता प्रामुख्याने हे ट्रीटमेंटमध्ये कसं दिलं जातं विटॅमिन के, तुम्हाला जे जे सोर्सेस सांगितलेत ते पण तुम्ही वापरू शकता किंवा इंजेक्टेबल पण विटॅमिन के काय करू शकता, घेऊ शकता. तर ते विटॅमिन केचं इंजेक्शन येतं कॅप्लिन म्हणून, ते पण लहान मुलांना देतेच, पण मोठ्या माणसांना पण आपण देऊ शकतो किंवा आपण मग त्या सप्लिमेंट्स, ओरली सप्लिमेंट्स ऍड करून पण विटॅमिन के काय करू शकतो, आपण घेऊ शकतो. जर एक्सेसिव्ह प्रमाणात जर विटॅमिन के झालं, शक्यतो नाही होत म्हणजे शक्यता खूप कमी असते, परंतु त्याच्यामुळे काय होतं की हिमोलिटिक अॅनिमिया होतो. की रेड ब्लड सेल्स काय होतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेकडाऊन होत, नंतर जॉन्डिस होऊ शकतो, नंतर कर्नेक्टरच होतं म्हणजे ब्रेनचं डॅमेज होतं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये इन्फांटमध्ये हे जास्त लक्षात येतं, सेरेब्रल पाल्सी किंवा ह्याच्यामध्ये लक्षात येतं. नंतर मग त्यामुळं, पण हे खूप कमी प्रमाणात, हे क्वचित कधीतरी दिसतं म्हणजे बहुतेक रेअरली दिसतं, म्हणजे अब्रप्टली दिसतं, सारखं कंटिन्यू असं खूप कमी पेशंटमध्ये हे दिसू शकतं. म्हणजे सिंथेटिक जे विटॅमिन के 3 आपण काय केलेलं आहे, बॅन केलेलं आहे, ते हायली टॉक्सिक. आपण K1 आणि K2 बघितलं, पण K3 म्हणून जो प्रकार आहे मेनॅडोन, तो सिंथेटिक असतो, तो हा बॅन केलेला आहे. कारण त्याच्यामुळे हिमोलिटिक अॅनिमिया, जॉन्डिस वगैरे सिव्हिअर प्रमाणात जर झालं तर आपल्याला काय होऊ शकतं, हा त्रास होऊ शकतो. तर आता पुढचं आपण बघायचं की जलद्राव्य जीवनसत्वे. आता आपण सगळे फॅट सोल्युबल बघितले. फॅट सोल्युबल मध्ये आपण विटॅमिन ए बघितलं, विटॅमिन डी बघितलं, विटॅमिन ई बघितलं आणि विटॅमिन काय बघितलं, के बघितलं प्रामुख्याने. तर आता आपल्याला काय बघायचंय प्रामुख्याने की जलद्रव्य जीवनसत्वे किंवा वॉटर सोल्युबल विटॅमिन्स काय करायचे आपल्याला प्रामुख्याने बघायचे. तर आता वॉटर सोल्युबल विटॅमिन्स मध्ये पहिल्यांदा आपण बघतो विटॅमिन बी आणि विटॅमिन सी. आता बी चा पूर्ण समूह आहे, तर बी मध्येच आपल्याला खूप प्रमाण बघायला मिळतात की B1, B2, B3, B6, B9, B5, नंतर B12. तर हे सगळे जे काही आहेत ते विटॅमिन बी चे प्रकार, त्यात आपण पुढे आपल्याला येणारच आहेत परत. तर जलद्रव्य किंवा वॉटर सोल्युबल जे काही विटॅमिन्स आहेत, तर त्यांचं आपण काय बघणार आहोत की प्रामुख्याने की ही जीवनसत्व जी पाण्यात म्हणजे त्यांचे गुणधर्म काय आहेत किंवा त्यांचे हे काय गुणधर्म म्हणजे फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, आपण हे याच्यामध्ये प्रामुख्याने काय करणार आहोत, बघणार आहोत. तर जीवनसत्वे काय असतात, ही जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळतात. फॅट सोल्युबल विटॅमिन्स सगळे फॅटमध्ये विरघळतात. तर हे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत ते सगळी काय होतात, प्रामुख्याने पाण्यात विरघळतात. सगळी जेवढी काय वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत ती सगळी पाण्यामध्ये विरघळतात. त्यामध्ये बी चे सगळा कॉम्प्लेक्स आला आणि विटॅमिन सी किंवा विटॅमिन सी आलं त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये पण प्रामुख्याने काय होतं, जलद्रव्य जीवनसत्वामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि काही प्रकारामध्ये ह्याच्यामध्ये गंधक आणि कोबाल्ट पण आढळतं. गंधक म्हणजे सल्फर आणि कोबाल्ट कोबाल्ट पण आढळतं. ही आता फॅट सोल्युबल जीवनसत्वे थोडी तरी शरीरामध्ये साठवली जातात, पण वॉटर सोल्युबल विटॅमिन्स शरीरामध्ये साठवली जात नाहीत. जे एक्स्ट्रा झाले ते बाहेर टाकलं जातं लघवी वाटे किंवा ह्याच्या वाटे, परंतु साठवलं जात नाही. आणि त्यामुळे काय होतं, ती डेली रिक्वायरमेंट त्यांची जेवढी आहे तेवढी आपल्याला घ्यावीच लागते. आणि जर ही डेली रिक्वायरमेंट कमी पडली तर आपल्याला त्याच्या कमतरतेचे परिणाम आपल्यावरती काय होतात, दिसून येतात.
आता ब समूह पहिल्यांदा बघणार आहोत व्हिटॅमिन बी. त्याच्यामध्ये साधारणतः 10 ते 11 जीवनसत्वाचा काय होतो समावेश होतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो बी समूह किंवा बी कॉम्प्लेक्स असं त्याला आपण नाव दिलं जातं. तर आता ह्या जीवनसत्वातील प्रत्येक समूहाला म्हणजे प्रत्येक ह्याला वेगळं नाव दिलं गेलेलं आहे. हं? तर ही सगळी जीवनसत्वे काय आहेत एकमेकाशी संबंधित आहेत आणि ह्यांचे सगळे प्राथमिक घटक आहेत. पहिल्यांदा आपल्याला चयापचय क्रिया ज्या आपल्या मेटाबॉलिझमला मदत करतात. मेटाबॉलिझम जर चांगलं नसेल तर तुमचं फॅट इन्क्रीज होतं किंवा तुमच्यात ओबेसिटी वाढू शकते. तर मेटाबॉलिझममुळं काय होतं की तुमचा मेटाबॉलिझम जर स्लो झालं तर तुमचं आपोआपच काय होतं की सगळ्या गोष्टी फॅट डिस्ट्रीब्युशन नंतर इव्हन मूल्यवाढी, मग त्याच्यामुळे कार्डियक डिसीज, हायपरटेन्शन ह्या गोष्टी वाढतात. तर ह्यांच्यामुळे आता आपण प्रामुख्याने काय बघणार आहोत, जे काही ब समूह आहेत ती कुठले कुठले आहेत ब समूह आहेत? तर पहिलं आहे तीन, त्याला आपण बी1 म्हणतो. दुसरं रायबोफ्लोविन त्याला आपण बी2 म्हणतो. नियासिनला आपण बी3 म्हणतो. पॅन्टोथेनिक आम्लला बी5 म्हणतो. पायरिडॉक्सिनला बी6 म्हणतो. बायोटिनला बी8 म्हणतो. त्याच्यानंतर फॉलिक ऍसिड, तुम्हाला माहिती आहे प्रेग्नन्सीमध्ये सगळ्या बायकांना फॉलिक ऍसिड घ्यायला सांगतात, की म्हणजे वन प्रेग्नन्सी तुम्ही प्लॅन करता त्याच्या आधीपासून 2 महिने तुम्हाला फॉलिक ऍसिड घ्यायला सांगतात. कारण का, तर जे काही नर्वस सिस्टीम आहे तर त्या नर्वस सिस्टीम मध्ये लहान त्या मुलाला कंजेनायटल अॅनोमॉलीज म्हणजे जन्मजात व्यंग निर्माण होऊ नये. कारण नाहीतर मग फॉलिक ऍसिड जर डेफिशियन्सी असेल तर बाळाला स्पायना बायफिडा म्हणजे स्पाइन 2 मध्ये डिवाइड होतो, दॅट इज कॉल्ड एज स्पायना बायफिडा. तर असा आजार होण्याची शक्यता असते, कंजेनायटल अॅनोमॉलीज किंवा जन्मजात व्यंग होण्याची शक्यता असते न्यूरोलॉजिकल. म्हणून बी12 आईला इव्हन प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधी 2 महिन्यापासून फॉलिक ऍसिड घ्या म्हणतात. पण आपल्याकडं प्रेग्नन्सी डायग्नोज झाल्यानंतर बायका मग डॉक्टरांना दाखवतात तेव्हा मग फॉलिक ऍसिड चालू केलं जातं. पण शक्यतो जेव्हा ठरवता की बाबा आपल्याला प्रेग्नन्सी करायची आहे तर त्याच्या आधी 2 महिने त्या दिवसापासून आपल्याला ते व्हिटॅमिन बी12 घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं आपण काय बघणार आहोत की फॉलिक ऍसिड बघितलं आपण. त्याच्यानंतर फॉलिक आम्ल म्हणजे बी9, नंतर पॅरा अमायनो बेन्झोइक आम्ल म्हणजे हा ते काय आहे बी8 आहे. नंतर कोबालमिन बी12 आहे. फॉलिक आम्ल बी9 आहे. सायनोकोबालमिन बी12 आहे. आणि नुसतंच बाकीच्यांना नावं नाही आहेत बी1 बी2, पण पॅरा अमायनो बेन्झोइक आम्ल म्हणून एक आहे, नंतर इन्सिटॉल आणि कोलिन म्हणून एक आहेत. त्यांना नंबर नाही आहेत पण. हा तर आता जीवनसत्व बी1 बघायचं आपल्याला पहिलं. तर जीवनसत्व बी1 मध्ये आपण पहिलं काय बघणार आहोत, तर थायमिन आहे. बी1 कुठलं आहे पहिलं, थायमिन आहे. तर सगळ्यात महत्वाचा याचा वापर काय तर मनशांतीसाठी लक्षात ठेवा. मेन फायदा काय आहे आपल्या किंवा मानसिक शांतीसाठी याचा खूप मोठा उपयोग होतो. तर ह्याचा शोध कसा लागला, तर जपानचे जे काही सैनिक होते किंवा नौदलातले जे काही सैनिक होते त्यांना प्रामुख्याने पहिल्यांदा काय झाला, बेरी हा रोग झाला. मग बेरी रोग झाला असता त्यांच्या काय लक्षात आलं की आहारात बदल केला की त्यांना लक्षात आलं की बेरीची लक्षणे काय होली, कमी झाली. मग 1855 साली जे टकाकी शास्त्रज्ञ होते त्यांना हे प्रामुख्याने यश आलं की बाबा कुठल्या गोष्टीमधनं म्हणजे कशाचं प्रमाण कमी आहे म्हणून यांना हे झाला, तर तांदळाचं जे काही आहे प्रमाण कमी करून भाज्या आणि दुधाचं प्रमाण किंवा मांसाचा आहारात समावेश केला. तेव्हा त्यांना लक्षात आलं की ह्याच्यामध्ये काय असतं आपल्याला, म्हणजे पॉलिश केलेल्या तांदळाचं प्रमाण जसं जसं वाढत गेलं तस तसं हे बी1चं प्रमाण कमी होत गेलं. कारण तुम्ही जेव्हा धान्याचं कोटिंग वरचं टाकता तेव्हा त्याच्यामध्ये बी1चा नाश होतो. जर धान्याचं कोटिंग तसंच ठेवलं, अनपॉलिश तांदूळ वापरले तर बी1 आपल्याला मिळतं. मग पक्ष्यांना पण अनपॉलिश तांदूळ देऊ जायला लागले किंवा कोंबड्यांना. मग त्याच्यामध्ये त्यांना दिसून आलं की त्यांना पण काय होतं, पॉलिन्युरायटिस किंवा मज्जासंस्थेचे आजार होतात. आणि त्याच्यामुळं हा कोंडा जर खाऊ घातला धान्याचा वगैरे तर मात्र मज्जासंस्थेची विकृतीची लक्षणं काय होतात प्रामुख्याने कमी होतात. म्हणजे धान्याच्या वरचं जे टर्फल आहे किंवा कोटिंग आहे आपण अनपॉलिश्ड असतं त्याच्यामध्ये बी1 असण्याची शक्यता किंवा बी1 ची शक्यता दाट आहे असं त्यांनी सांगितलं. नंतर मग
की ह्यांनी हळूहळू काय केलं 1897 किंवा 1926 मध्ये, की इजा कमनने सिद्ध केलं की 1897 मध्ये, आणि साधारणतः 1926 साली काय केलं जॉन्सन आणि डोनत यांनी व्हिटॅमिन बी पहिल्यांदा केमिकली वेगळं मिळवण्यात किंवा व्हिटॅमिन बी 1 कॉम्प्लेक्स तयार करण्यात किंवा टॅबलेट्स तयार करण्यामध्ये किंवा टॅबलेट्समध्ये त्याचं विश्लेषण करून वापरण्यामध्ये काय मिळालं, म्हणजे थोडक्यात त्यांनी त्याची रचना हुडकली किंवा त्यांचा संघटनांचा किंवा गुणधर्मांचा अभ्यास केला आणि त्याचं बी 1चं काय झालं प्रामुख्याने अनालिसिस करून ते करण्यामध्ये यश मिळवलं. आता थायमिनचे गुणधर्म काय आहेत, आपण काय बघणार त्याचे गुणधर्म काय आहेत. आता हे सगळ्या प्रमाणात कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक आणि क्लोरीन असतं. मग अशा आपण सगळ्या बी मध्ये कोबाल्ट आहे असं म्हणलं होतं, गंधक आणि कोबाल्ट. इथं गंधक आणि क्लोरीन असतं. थायमिन वॉटर सोल्युबल आहे म्हणजे पाण्यात सहजपणे विरघळतं, अल्कोहोलमध्ये खूप थोड्या प्रमाणामध्ये विरघळतं, आम्ल माध्यमामध्ये स्थिर राहतं. जे काही आम्ल माध्यम आहे त्याच्यामध्ये स्थिर राहतं. अन्न शिजवताना जर अल्कलीच्या सानिध्यात आलं तर बी 1चा नाश होतो. नंतर सूर्याच्या संपर्कात जरी आलं तरी काय होतं, प्रामुख्याने बी 1चा नाश होतो. हा कसा दिसतो पदार्थ बी 1, तर पांढरा आणि रवाळ पदार्थ आहे. आणि याचा चव कशी आहे, खारट आहे. खारट म्हणजे कसे आपण खमीर पदार्थ म्हणजे इस्ट फर्मेंटेशनची क्रिया करतो तसं आंबट आणि थोडंसं खारट लागतं, पण मेन जास्त खारट चव असते. आता मेन बी 1ची आपल्याला काय बघायचे, शरीरामध्ये त्यांचे कार्य काय आहेत किंवा त्यांचा उपयोग काय आपल्याला प्रामुख्याने बघायचा आहे. तर प्रामुख्याने ह्याचा उपयोग काय होतो आपल्याला, तर शरीराची वाढ किंवा आपल्याला काय उत्तम आरोग्यासाठी थायमिनची काय असते, गरज असते. प्रामुख्याने मेंदू आणि मज्जासंस्थेचं जे काही काम आहे ते सुरळीत चालण्यासाठी आपल्याला काय करतं, व्हिटॅमिन बी 1चा प्रामुख्याने उपयोग होतो. नंतर आपली जी कर्बोदके आहेत म्हणजे कार्बोहायड्रेट्स किंवा पिष्टमय पदार्थ खातो, तर त्याच्या चयापचयामध्ये किंवा त्याच्या मेटाबॉलिझम मध्ये काय तयार होतं, की लॅक्टिक आम्ल व काय तयार होतं, पायरुव्हिक ऍसिड तयार होतं. आणि मग त्याच्यापासून काय होते, की ऊर्जा निर्माण होणे आवश्यक असते. मग ह्या ऊर्जा निर्मिती तयार करायला आपल्याला काय होतं, की थायमिन काय करतं, त्याच्या एन्झाईम्सला मदत करतं आणि पायरोफॉस्फेटसची निर्मिती करून काय करतं, ग्लुकोजच्या शोषणाला मदत करतं. काय करतं, आधी लक्षात घ्या, कर्बोदकापासून एक लिहा कर्बोदके. कर्बोदकाचं काय होतं, चयापचय होतं. लिहा बाण काढून चयापचय. मग त्याच्या पुढून त्याला 2 बाण काढा आणि त्याच्यापासून काय तयार होतं, लॅक्टिक आम्ल व पायरुव्हिक ऍसिड तयार होतं. लक्षात घ्या, लॅक्टिक आम्ल व पायरुव्हिक आम्ल तयार होतं. मग आता त्याच्या दोघांच्या मध्ये परत एकत्र एक बाण करा आणि मग काय होतं, ऑक्सिडीकरण होऊन आवश्यक ती ऊर्जा मिळते, ऑक्सिडेशन आणि ऊर्जा खाली. मग त्याच्यामध्ये काय करतं, थायमिन काय करतं, त्यातल्या ज्या विकर आहेत किंवा एन्झाईम्स आहेत त्याच्यामध्ये काय करतं, वेगळ्या इकडे एका ठिकाणी दुसऱ्या बाजूला लिहा. आता विकर लिहा, मग त्याला थायमिन साईडला लिहा, बाणाच्या डायरेक्शनच्या साईडला लिहा. आणि मग त्याच्या खाली पायरोफॉस्फेट लिहा. म्हणजे त्या विकरपासून पायरोफॉस्फेट निर्मिती करायला काय कोण मदत करतं, तर थायमिन मदत करतं. आणि खाली परत थायमिनच्या पुढं अजून एक बाण काढून इकडच्या बाजूला आडव्या बाजूला लिहा, की ग्लुकोज शोषणाला मदत करतं. तर ग्लुकोजचं जे ऍब्झॉर्प्शन आहे त्याला मदत करतं. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल पूर्ण चार्ट बघितल्यावरती. हा फ्लो चार्ट काढला तर तुमच्या लक्षात येईल, मग नाहीतर मग असंच लक्षात राहणार नाही. हा नंतर काय करतं, आपलं जे काही हृदय आहे त्या हृदयाला चालना देण्याचं किंवा त्याचं स्नायूंचं संरक्षण करण्याचं काम किंवा बुद्धीला पण चालना देण्याचं काम कोण करतं, थायमिन करतं. आणि थायमिनमुळं आता सगळ्यात लक्षात घ्या, सगळ्या व्हिटॅमिनला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम असतं. त्यामुळे थायमिनमुळं पण रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळं बी 1 मुळे काय होते, की आपल्या छोट्या आतड्या किंवा मोठ्या आतड्यांची हालचाल व्हायला मदत होते. आणि हालचाल सुरळीत झाली की काय होणार आहे, आपल्याला बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन म्हणतो आपण त्याला, बद्धकोष्ठता होणार नाही. कारण आतड्यांची हालचाल झाली की अन्न पुढं 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 ढकलत जाणार आहे. त्यामुळे अन्न एका ठिकाणी साठून राहणार नाही किंवा आपल्याला कॉन्स्टिपेशन होणार नाहीये. किंवा बद्धकोष्ठता, मराठीमध्ये आपण त्याला बद्धकोष्ठता म्हणतो. नंतर आपली जी काही स्किन आहे, आपली त्वचा आहे, तिचं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी पण काय असते, थायमिनची प्रामुख्याने आवश्यकता असते. ते काय करतं, म्हणजे आता थायमिन आता काय करतं, त्वचेचं स्वास्थ्य टिकवून ठेवतं ठीक आहे,
पण रक्तातील ज्या काही लाल पेशी आहेत किंवा आपण त्यांना काय म्हणतो आरबीसीस, लाल पेशी म्हणजे आरबीसीस, त्यांची संख्या मर्यादित ठेवून रक्ताभिसरण सुधारण्यास पण काय करतं प्रामुख्याने थायमिन मदत करतं. नंतर आपली पचन संस्था आहे, जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, तिची कार्यक्षमता वाढवते. त्यामुळे अन्नाचे पचन होऊन आपल्याला भूक लागायला काय होते, मदत होते. पहिलं काय, वाढ आरोग्य, मेंदू मज्जा संस्थेचे काम चांगले, कर्बोदकाच्या चयापचयमध्ये थायमिन पासून पायरोफॉस्फेट आणि ग्लुकोजची निर्मिती, हृदयाचे संरक्षण, रोगप्रतिकारक शक्ती, आतड्याची हालचाल, त्यामुळे बद्धकोष्ठता नाही, त्वचेचं स्वास्थ्य टिकवून ठेवतं. आणि लाल पेशींची राखून रक्ताभिसरण सुधारण्यास मदत आणि पचन संस्थेची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे अन्नाचं पचन वाढून आपल्याला भूक लागते. आलं का लक्षात हे साधारणतः? एवढे आपण काय बघितलेत, व्हिटॅमिन B1 चे फायदे बघितलेत. प्रामुख्याने आपल्याला व्हिटॅमिन बी चा मेन फायदा म्हणजे मनशांती. लक्षात ठेवा की आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहायला थायमिन काय करतं, प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये मदत करतं, तसं मेंटल ऍक्टिव्हिटी मध्ये आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायला पण थायमिन मदत करतं. आता मॅडम, अं, म्हणजे तुम्ही जसं सांगितलं हं, की ते अनपॉलिश्ड म्हणजे जे तांदूळ आहेत, हं. प्रक्रिया न केलेले. अनपॉलिश्ड तांदूळ म्हणजे आपण जे डायरेक्ट विकत घेतो शेतकऱ्याकडनं, म्हणजे जे फॅक्टरीमध्ये जाऊन त्याच्यावरती पॉलिश केलेलं नसतं, पण ते तांदूळ हम्म. शिजायला वेळ लागतो. अनपॉलिश्ड हम्म. तांदूळाची चव आणि आपण पॉलिश तांदूळ जे खातो त्याची चव. पॉलिश तांदूळ पटकन शिजतो, पटकन हम्म. शिजून आपल्याला तो चवीला पण चांगला लागतो. नुसते स्टार्च स्टार्च असतात. परंतु अनपॉलिश्ड किंवा आपण ही सगळी धान्य घ्या, म्हणजे ज्वारी म्हणा, गहू म्हणा, आपण दळल्यानंतर त्यातला कोंडा काढून बाजूला टाकतो, तर तो कोंडा, त्याची फळं बनवतात कोंड्याच्यात. म्हणजे काय करतात, तो कोंडा परत असा थोडासा नीट सगळं निवडून हाताने घेतात. मग एक ते भाग मॅडम ते कोंडा आणि दोन हातसडीचे म्हणतात ना तांदूळ, हातसडी हातसडीचे तांदूळ. तांदूळ. हा, हातसडीचे तांदूळ, बरोबर. अनपॉलिश्ड म्हणजे हातसडीचे. हा, मला मराठी नाव नाही लक्षात आलं, बरोबर. हातसडीचे तांदूळ, बरोबर. बरोबर. हम्म. ते आता ते तर आता चालतं मॅडम. काय विचारायचं का अजून? नाही, नाही, नाही. हा, ठीक नाही. आहे. तर आता दैनिक आवश्यकता किती आहे आपल्याला पाहायचंय. तर पुरुष जे काही आहेत, म्हणजे आपल्याला नॉर्मल मेहनत करतात किंवा जास्त मेहनत करतात, त्यांना साधारणतः 1.2 ते 1.7 मिलीग्रॅम, म्हणजे जर कमी मेहनत असेल तर 1.2 मिलीग्रॅम, जास्त मेहनत असेल तर 1.7 मिलीग्रॅम इतकं दैनंदिन थायमिनची आवश्यकता असते पुरुषांना. स्त्रियांना किती असते, कमी मेहनत असणाऱ्या स्त्रियांना 1 मिलीग्रॅम, आणि जर जास्त मेहनत असेल तर 1.4 मिलीग्रॅम. आणि जर गरोदर स्त्री असेल किंवा स्तनदा असेल तर आपल्याला साधारणतः किती ग्रॅम लागते, तर 2 मिलीग्रॅम इतकी आवश्यकता लागते प्रामुख्याने. हं? त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मुले. मुलांना पण काय लागतं की 1.1 ते 1.5, म्हणजे जे अडोलसंट पिरियड मध्ये आहेत त्यांना 1.5 इतकी मिलीग्रॅम इतकी आवश्यकता असते मुलांना. आणि मुलींना 1.0 ते 1.2 मिलीग्रॅम इतकी आवश्यकता दैनंदिन असते. आता कशा कशातून आपल्याला थायमिन मिळतं, मी तुम्हाला सांगितलं तसं की सगळे तृणधान्य, डाळी, कडधान्यातून पूर्ण होते. परंतु प्रामुख्याने तृणधान्य कशी पाहिजेत, तर सालीसहित पाहिजेत. त्याचा आपण कोंडा बाहेर काढून नाही टाकलं पाहिजे. नंतर कडधान्य, तेलबिया, सुकामेवा, भाज्या, फळातून पण थायमिन आपल्याला मिळतं. तर प्रामुख्याने तांदळाच्या कोंड्यामध्ये, म्हणजे तांदळाचं वरचं जे कोटिंग अनपॉलिश्ड किंवा हातसडीचा तांदूळ असतो त्याच्यामध्ये 100 मिलीग्रॅम मध्ये 2.7 मिलीग्रॅम असतं. आपण जर कडधान्य पूर्णपणे किंवा तृणधान्य घेतली तर त्याच्यामध्ये पण 0.45 ते 0.6 मिलीग्रॅम 100 मिलीग्रॅमला असतं. नंतर तिळामध्ये किती असतं, 100 ग्रॅम तिळामध्ये 1.1 मिलीग्रॅम इतकं काय असतं, थायमिन असतं. आणि मांस आणि माशामध्ये 0.11 ते 0.18 इतकं असतं. म्हणजे सगळ्यात जास्त तांदळाच्या वरच्या कव्हरिंग मध्ये, हळदीच्या तांदळामध्ये असतं. त्याच्यामध्ये तृणधान्य, कडधान्य, माशामध्ये पण सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असतं, तेलबियामध्ये पण असतं, ड्रायफ्रुट्स मध्ये पण असतं, आणि थोड्या प्रमाणामध्ये फळांमध्ये पण असतं. आता जर थायमिनची डेफिशियन्सी झाली, की आपल्या प्रमाणात आपण खाल्लं गेलं नाही किंवा आपल्याकडनं घेतलं गेलं नाही, तर काय अडचणी येतात. तर
थायमिन काय होतं की समजा तुम्ही जर योग्य पदार्थ प्रपर न शिजवलं किंवा खूप वेगळ्या प्रमाणे शिजवलं किंवा तांदळ खूप भरपूर पाण्यात तुम्ही घेतला आणि 3-4 वेळा धुतला तांदूळ तरी पण काय होतं की ह्यातलं ते त्यातलं व्हिटॅमिन बी ची काय होती कमतरता एकदा किंवा दोनदाच तांदूळ धुवायचा 5 वेळा 7 वेळा 8 वेळा इतक्या वेळा तांदूळ धुतला नाही पाहिजे नाहीतर वरचं कोटिंग असंच खूप चोळून 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 जरी तांदूळ धुतला तरी पण काय होतं की त्यातलं वरची निघून जाते आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी 1 काय होतं डिस्ट्रॉय होतं किंवा शिजवलेल्या आपल्या मूग मटकी काय काय जण कुकरमध्ये शिजवतात आणि त्याचं वरचं पाणी काढून फेकतात दॅट इज व्हेरी रॉंग म्हणजे ते सगळ्यात जास्त रॉंग ते शिजवलेल्या पाण्यामध्ये ते पाणी तसंच फोडणीला वापरायचं त्याच पाण्यात ती उसळ शिजवायची परत ते पाणी काढून फेकायचं नाही कारण त्यातल्या पाण्यातनं पण काय होतं व्हिटॅमिन बी 1 नष्ट पावतं किंवा मॅडम, गहू हा बोला ना मिलेट्स जे असतात ना, छोटी धान्य मिलेट्स. हो हो सगळे बाजरी आली नाचणी आली त्याच्या सगळ्या वरच्या हम्म. कोटिंग मध्ये व्हिटॅमिन बी 1 असतं तांदूळ आला मग तो तुमचा हम्म. इंद्रायणी असू दे नाही ते तर एखादं तर सगळे ते तर अख्खं शिजवतात ना, म्हणजे असं ते पूर्णच त्याला तर काही प्रक्रिया नसते थोडं. मिलेट्स छोटी नाही धान्य. पण अलीकडं आपल्याकडे बघा तुम्ही आता हे बायका उन्हाळी कामं करतात तर तेव्हा हम्म. ते वरची टरफलं काढून टाकतात इवन खीर हम्म. बनवताना आपण खपली गहू वापरतो तर तो भिजवतात हो. आणि भिजवून ते भरडल्यानंतर त्याच्यावरती टरफलं कारण ते टरफल तोंडात आली की कचकच लागतात म्हणून ते टरफलं पाखडून हम्म. बायका काढून टाकतात पण ते तसं नाही केलं बरोबर. पाहिजे इवन आपण पिठं चाळतो पिठं चाळल्यानंतर जो कोंडा आहे तो घेत नाही आपण तो कोंडा जर हम्म. थोडा असेल तर लगेच तो कणकेतच टाकून द्यायला पाहिजे जर जास्त प्रमाणात असेल समजा कोंडा तर मग त्याचं वापरलं पाहिजे म्हणजे 2 भाग कणिक आणि 1 भाग कोंडा घेऊन तो पण कोंडा वापरून टाकला पाहिजे मग तुम्ही कणकेत वापरा नाही तर त्याची कुकरमध्ये त्याचं फळासारखं त्यात शेपटी भाजी वगैरे टाकून लोक वाफलतात आणि त्याच्यामध्ये तूप घालून खातात तसं पण करू शकता किंवा हम्म. तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये वापरा तर पूर्वीच्या बायका ते कोंडा टाकून देत नव्हत्या त्याची फळं बनवायच्या किंवा ते असं धिरडे वगैरे बनवताना किंवा थालपिठं बनवताना वापरायच्या किंवा इव्हन तुमचे वडे बनवताना तळले वडे बनवताना त्या वड्यामध्ये टाकायच्या तर असं हुरड्याबरोबर हे पण टाकलं जायचं हम्म तर त्यामुळे काय होतं थायमिनचा अभाव काय होत नाही आपल्याला दिसून येत नाही पण जर तसं केलं की समजा आपण कडधान्यांचा कोंडाच काढून टाकला पॉलिस्टच तांदूळ वापरले पॉलिस्टच धान्य आता डाळी पण सगळ्या पॉलिस्ट यायला लागल्यात अनपॉलिश डाळी नाही आपण सगळ्या विकत आणतो त्या सगळ्या पॉलिश असतात कारण दिसायला सुंदर असल्याशिवाय कोणी घेतच नाही मग त्याला चमक येण्यासाठी एकदा दोनदा तीनदा त्या धान्य पॉलिश केली जाते आणि मग त्याच्यावरचं कोटिंग सगळं निघून जातं त्यामुळे शक्यतो जे शेतकऱ्याकडून आहे की डायरेक्ट शेतातून निघाले आणि ते विकायला आलेलं आहे तर ते तसं विकत घेतलं तर मग ते थोडंसं कसं असतं त्याच्यामध्ये टरफलं राहिलेली असतात ते निवडावं जास्त लागतं किंवा त्याला आपल्याला थोडस दिसायला एवढं चमकदार दिसत नाही परंतु ते चवीला पण चांगलं असतं आणि आरोग्याला पण चांगलं असतं तर प्रामुख्याने बी 1 जर डेफिशियन्सी झाली तर काय होतं तर पहिल्यांदा आपल्याला काय होतं डायजेशन आपलं खराब होतं पचनासंबंधीच्या काय होतात आपल्याला अनेक तक्रारी दिसून येतात मग पचनासंबंधीच्या तक्रारीमध्ये काय येणार तर जुलाब होऊ शकतं मळमळणं होतं नंतर आपल्याला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते नंतर आपले जे पिष्टमय पदार्थ त्यांचं अर्धवट पचन होतं तुम्ही कारण बघितलंय पिष्टमय पदार्थ लॅक्टिक आम्ल आणि पायरुविक ऍसिड होतं ते त्यांना पण डायजेस्ट काम हे करत असतं तर ते लॅक्टिक आम्ल आणि पायरुविकचं आम्ल जर शरीरातलं प्रमाण वाढलं तर शरीर काय होतं सुस्त किंवा फुगतं आणि पेशीमध्ये पण काय होतं पाणी साचतं तर तसं होऊ नये म्हणून काय करायला लागतं व्हिटॅमिन बी 1 आपल्याला एकदम व्यवस्थित प्रमाणात घेतलं पाहिजे नंतर काय की हृदय आणि मज्जासंस्थेचे कार्यात पण अडथळा निर्माण होतो भूक मंदावते झोप येत नाही डोकं दुखते वजन व शक्ती कमी होऊन अशक्तपणा येतो आणि प्रामुख्याने मानसिक थकवा येतो कशातच काय वाटत नाही उत्साह वाटत नाही अस्वस्थता वाटते चिडचिड वाढते ही सगळी मानसिक गोष्टीची कारण आहेत नंतर आपले तळपाय पण काय होतात आपल्याला बर्निंग सेन्सेशन किंवा जळजळायला लागतात पायात मांड्या पाय मांड्या सारख्या दुखायला लागतात. पायातील शक्ती पण काय होते कमी होते कारण काय होतं पायरुविक आणि लॅक्टिक ऍसिड वाढलं की या गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात नंतर प्रामुख्याने डोळ्याचे जे हालचाल करणारे स्नायू आहेत
ते पण शिथिल होतात. आणि खूप जास्त प्रमाणात जर डेफिशियन्सी झाली तर बेरी नावाचा रोग होतो. आता बेरीवरती टीप येते, लक्षात घ्या. बेरी खूप मोठा आजार आहे. तर ह्या बेरीवरती टिपा लिहायला येतात. आता बेरीचे 3 प्रकार आहेत: आर्द्र बेरी, शुष्क बेरी आणि बाल बेरी. आर्द्र म्हणजे वेट, ज्याच्यामध्ये थोडक्यात आपण ओलावा असतो असं म्हणू शकतो. शुष्क म्हणजे ड्राय, आणि बाल बेरी म्हणजे फेंटाईल, म्हणजे जो लहान मुलांना होतो तो. हम्म आर्द्र व शुष्क हे दोन्ही कशामध्ये आढळतात? आपल्या मोठ्या माणसांमध्ये. आणि लहान मुलांना जो काय होतं त्याला आपण बालबेरी किंवा बेरी असं म्हणतो, किंवा इन्फंटाईल बेरी म्हणतो. तर त्याच्यामध्ये सामान्य लक्षणं काय दिसून येतात? प्रामुख्याने भूकच लागत नाही अजिबात. पूर्ण अन्नावरची वासना काय होते? निघून जाते. त्याच्यानंतर अपचन होतं, डोकं जड होतं. अपचन होतं, डोकं जड होतं, पायात जडपणा येतो आणि विकनेस किंवा अशक्तपणा जाणवतो. सगळ्या अंगामध्ये किंवा स्नायूमध्ये सुईने टोचल्यासारख्या काय होतात? वेदना येतात. आणि हातापायांना पण पूर्ण मुंग्या येतात. दॅट इज कॉल्ड एज टिंगलिंग नमनेस म्हणतो आपण. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो? मुंग्या येणे हातापायाला, त्याला दॅट इज कॉल्ड एज टिंगलिंग नमनेस. टिंगलिंग म्हणजे एक असं मुंग्यासारखं सेन्सेशन असतं, टिंग 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 टिंगलिंग सारखं असं. त्यामुळे दॅट इज कॉल्ड टिंगलिंग नमनेस. नमनेस म्हणजे एक प्रकारची बधिरता. तर हातापायांना मुंग्या येतात. आता आर्द्र बेरी म्हणजे काय? प्रामुख्याने लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये सूज येते. आर्द्र बेरीचं सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे सूज असणे किंवा शरीरावरती पाणी येणे, पाणी किंवा सूज जमावणे पाण्याच्या रूपामध्ये. आणि एकदम अतिशय जलद गतीने सूज निर्माण होते. मग त्याच्यामुळे पायाची सूज दिसते, चेहऱ्यावरती, पोटावरती, इतर अवयवावरती पण काय व्हायला लागते? आपल्याला प्रामुख्याने सूज दिसायला लागते. हृदयाची धडधड वाढते. वेट बेरीमध्ये आपल्या हृदयाची धडधड वाढते. श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो. मानेवरील शिरा काय होतात? प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला लागतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होते? शरीरातील पूर्ण त्या नाड्यांची हालचाल पण आपल्याला काय होते? स्पष्टपणे दिसायला लागते. स्मरणशक्ती आपली कमी होते. नंतर काय होतं? रक्तदाब जो आहे तो वाढतो. नाडींची गती वाढते, हृदय कमकुवत बनते, चिडचिडपणा वाढतो, स्मरणशक्ती कमी होते. आणि काय होतं? शरीरामध्ये पाण्याचं संतुलन राहत नाही. सूज आल्यामुळं पाण्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा पाण्याचं संतुलन काय होत नाही? पूर्णपणे नीट राहत नाही. आणि जर लक्ष नाही दिलं तर मृत्यू पण पाहू शकतो तो माणूस. जर व्यवस्थित प्रमाणात जर लक्षात नाही आलं किंवा ट्रीटमेंट दिली नाही गेली तर मरण पण येऊ शकतं. आता हा आर्द्र बेरीमध्ये आपण काय काय बघितलं? तुमच्या लक्षात आलं की सगळ्यात प्रामुख्याने सूज येणे हे ह्याच्यातलं महत्वाचं लक्षण आहे. जलद गतीने सूज पसरते पायापासून तोंडाकडं, हृदयाची धडधड, श्वासोश्वासाची गती, त्रास, नंतर मांड्याचे स्नायू ताणले जातात, दुखतात, शिरा सगळीकडच्या फुटतात, सिस्टोलिक बीपी आहे तो रक्तदाब वाढतो, नाडींची गती कमी होते, नाडींची गती वाढते, हृदय कमकुवत बनते, चिडचिडपणा येतो, स्मरणशक्ती कमी होते, आणि रक्तामध्ये प्रामुख्यानं प्रथिनांचं प्रमाण कमी होतं. शरीरात पाण्याचं संतुलन राहत नाही. आलं का लक्षात? आता शुष्क बेरी. शुष्क बेरीला आपण काय म्हणतो? ड्राय बेरी. आता सगळे आर्द्र बेरीतलेच लक्षणं दिसतात प्रामुख्याने, परंतु सूज फक्त नसते. ड्राय बेरीमध्ये सूज नसते. आणि ह्याच्यामध्ये स्नायू हळूहळू झिजतात, एकदम झिजत नाहीत. त्यांचा ऱ्हास होतो आणि अशक्तपणा येतो. स्नायूंचा ऱ्हास झाला तर तुम्हाला चालायला, उठायला, बसायला येईल का? कारण स्नायूंमुळेच काय होतं? स्नायू बोनला पकडून ठेवतात. स्नायू, लिगामेंट, टेंडॉन्स. त्यामुळे आपल्याला उठणे, बसणे, हलणे, हालचाल करणे ह्या गोष्टी काय होतात? बोनला हलवायला पण काय करतात? स्नायू आणि टेंडॉन मदत करतात. पण जर तुमचे स्नायूच वेस्टिंग झालं तर प्रामुख्याने तुम्हाला काय जाणवणार आहे? की त्याच्यामध्ये काय जाणवणार आहे? की तुम्हाला उठायला, बसायला पण काय होणार आहे? त्रास होणार आहे किंवा अवघड होणार आहे. नंतर पायाचे पिंढरे जे आहेत त्यामध्ये पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेदना जाणवतात. पायाला मुंग्या येतात. कुठल्याही गोष्टीमध्ये एकाग्रता किंवा कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. अस्वस्थता, बेचैनी वाढत जाते.
आणि दीर्घकाळ जर अशीच लक्षणं झाली, उपचार नाही केला तरी पण रुग्णाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो. हे आपण ड्राय बेरीबेरीचं बघितलं. आता बघणार आहोत बाल बेरीबेरी किंवा इन्फंटाईल बेरीबेरी. हा प्रामुख्याने गरोदरपणी जर आईमध्ये थायमिनचा अभाव असला तर तिच्या पोटात जे जन्माला येणारं बाळ आहे त्याला पण असण्याची शक्यता दिसून येते, कारण ताबडतोब त्याची लक्षणं शिशूमध्ये दिसतात. कारण शिशू झोपत नाही, अचानकपणे काय होतं, शिशूला पोटामध्ये कळ मारल्यासारखं किंवा मुरडा असल्यासारखं मूल रडतं. त्याला भूक लागत नाही, उलट्या आणि अतिसार होतात. पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात, त्वचेचा रंग बदलतो पूर्णपणे आणि त्याच्यामुळे काय होतं की हातापायावरती पण सूज येऊ शकते. मग अशा वेळेस मांसपेशी टणक होतात, हृदयाच्या कार्यामध्ये पण अडथळा निर्माण होतो. अशा वेळेस आपण विटॅमिन म्हणजे मल्टीव्हिटॅमिन देतो पेशंटला. ऑलरेडी प्रत्येक बेबीला आपण कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन चालूच करतो एक 3ऱ्या-4थ्या दिवशी, परंतु जर त्याच्या उपर पण त्यांना डेफिशियन्सी आली तर आपण त्याचा डोस थोड्या प्रमाणामध्ये वाढवतो. आता हे B1चं बघितलं आपण, त्याच्यामध्ये प्रामुख्याने थायमिन कशासाठी बघितलं आपण, मनशांतीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतर मग चिडचिड, रागराग या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने त्याच्यामध्ये काय होतात, दिसून येतात. आता आपल्याला दुसरं बघायचंय, जीवनसत्व B2 बघायचंय. त्याला आपण काय म्हणतो, रायबोफ्लोविन म्हणतो. सगळ्यांनी लक्षात घेऊ ना, ह्याचा प्रामुख्याने कशासाठी उपयोग होतो, तर सौंदर्यासाठी उपयोग होतो. लक्षात ठेवा, सौंदर्य वृद्धीसाठी आता बऱ्यापैकी बाजारामध्ये अनेक प्रकारचे सिरम आलेले आहेत. रेटिनॉल सिरम, पेप्टाइड सिरम, कोलेजन सिरम, विटॅमिन सी सिरम. तर हे सिरम डायरेक्ट वरनं त्वचेत, लोक आतून घ्यायला पाहिजे ऍक्च्युली सगळं, पण लोक वरनं पण त्वचेला लावून स्किन रुटीन आणि असले प्रकार सध्या चालू झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये हे रायबोफ्लोविन जे आहे प्रामुख्याने सौंदर्यासाठी वापरलं जातं. तर आता ह्याचा शोध कुणी लावला किंवा कसा काय शोध लागला याचा, तर गोल्ड बर्जर म्हणून जे सायंटिस्ट होते त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 1926 मध्ये काय झाली, प्रामुख्याने पेलाग्रा जो काही डिसीज आहे त्याची लक्षणं काय होती, दिसून आली. मग त्याच्यामध्ये लक्षात आलं की त्यांना की उष्णता दिले किंवा फर्मेंटेड केलेलं, खमीरीकरण केलेलं जर खमीर खाऊ घालून जर आपण केलं असतं किंवा, तर त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामधून B1 मिळतं असं त्यांच्या लक्षात आलं. आणि दुसरं असं की उष्णतेने नष्ट होत नाही हे B2. जे काही हे जे B2 आहे हे प्रामुख्याने काय होत नाही, उष्णतेने नष्ट होत नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं की आता ह्याच्यामध्ये फ्लोविन मध्ये 3 गोष्टी आहेत. काय येतात, रायबोज, शर्करा आणि फ्लेवोप्रथिने. तर ह्याच्यामध्ये काय होतं की रायबोज शर्करा म्हणजे रायबोज शर्करा हे एकच नाव आहे. जी शर्करा असते ती रायबोज नावाची शर्करा अशी ओळखली जाते. आणि फ्लेवोप्रेथिने म्हणजे या 2 घटकांपासूनच्या संयोगापासून काय होतं की रासायनिक पदार्थाला आपण रायबोफ्लोविन असं नाव देण्यात आलं. डॉक्टर कून आणि त्यांनी काय केलं की प्रामुख्याने 5400 लिटर दह्याच्या पाण्यातून फक्त 1 ग्रॅम इतकं काय मिळालं, रायबोफ्लोविन वेगळं करण्यामध्ये यश मिळवलं. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी कसं वेगळं केलं की 5400 लिटर दही घेतलं, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात दही घेतलं, आणि त्या दह्यातून नाही, दह्याचं जे पाणी वेगळं होतं त्या पाण्यातून फक्त 1 ग्रॅम इतकं रायबोफ्लोविनची त्यांना काय मिळाली, स्फटिकं मिळाली. हे B2ची स्फटिकं मिळाली, लक्षात घ्या. आता B2चे गुणधर्म काय आहेत, सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या सर्कल पाण्यात विरघळणारा आहे. रंग कसा होता, पहिल्या B1चा पांढरा रवाळ होता, आता याचा पिवळसर नारंगी. B2चा काय आहे, पिवळसर नारंगी कडसर चवीचे रवाळ पदार्थ आहे. आम्ल माध्यमात पण स्थिर राहतो, अल्कली माध्यमात ऱ्हास होतो, सेम B1 प्रमाणे. उष्णतेचा व प्राणिधीमनाचा परिणाम होत नाही. B1 वरती परिणाम होत होता, ह्याच्यावरती परिणाम होत नाही उष्णतेचा. पण सूर्याच्या प्रकाशामध्ये मात्र नाश पावते.
फळे, दुधाची बॉटल उन्हात ठेवल्यामध्ये काय होतं की B2 काय होतं, नष्ट ठेवतं. हा, त्यामुळं जास्त जरी तुम्ही पदार्थ शिजवले तरी B2चं प्रमाण नष्ट होण्याचं प्रमाण काय होतं, प्रामुख्याने वाढतं. B2 मात्र थोड्या प्रमाणामध्ये साठवलं जातं यकृतामध्ये. हं? एकूण B2 पैकी तिसरा हिस्सा असतो काय असतो, यकृतामध्ये थोड्या प्रमाणामध्ये साठवलं जातं. नाहीतर जास्त प्रमाणात झालं तर ते मूत्राद्वारे बाहेरच टाकलं जातं किंवा घामातून, बाईल डक्टच्या सिक्रेशन मधून टाकलं जातं. आता रायबोफ्लोविनचे कार्य काय आहेत, काम काय आहे, तर प्रामुख्याने रायबोफ्लोविनचा मेन उपयोग काय आहे की मेटाबॉलिझम चयापचय क्रियेमध्ये सगळ्यात प्रामुख्याने चयापचय क्रियेमध्ये काही संप्रेरक म्हणजे आपण हार्मोन्सला संप्रेरक म्हणतो मध्ये, तर काही हार्मोन्सच्या किंवा संप्रेरकासाठी आपल्याला B2ची काय असते, प्रामुख्याने आवश्यकता असते. नंतर त्वचा आणि डोळे आणि मज्जासंस्था ठेवा. आपली त्वचा, आपले डोळे आणि आपली मज्जासंस्था ह्यांचं स्वास्थ्य राखण्यासाठी पण काय होतं, आपल्याला प्रामुख्याने B2चा उपयोग होतो. नंतर MN व FAD हे दोन काय आहेत, सहविकर आहेत किंवा एन्झाईम्स आहेत. मराठीमध्ये एन्झाईम्सला आपण काय म्हणतो, सहविकर. आणि त्यांच्या चयापचयात पण B2 काय करतं, मदत करतं. त्यांचं शॉर्ट फॉर्म काय आहे, FMN आणि FAD हे सहविकर आहेत दोन्ही. रायबोफ्लोविन काय करतं, परत अन्नपचनाला मदत करतं, बद्धकोष्ठतेवरती नियंत्रण आणतं. नख, केसे, जीभ, सगळा आतील भाग काय, तोंडाची त्वचा, त्याचा आतील भाग निरोगी ठेवायला पण काय करतं, B2 मदत करतं. डोळ्यावरचा ताण कमी करतं, काचबिंदूचा धोका कमी करतं. मन आणि शरीर काय करतं, प्रसन्न आणि उल्हासित ठेवण्याचं काम पण काय करतं, विटॅमिन B2 करतं. नंतर आपले जे काही शरीरामध्ये प्रथिने, कर्बोदके आहेत त्यांच्या चयापचयाला किंवा स्निग्ध पदार्थ त्यांच्या चयापचयाला पण काय करतं, प्रामुख्याने त्यांच्या शरीराला वाढीला पण काय करतं, B2 मदत करतं. आता सेम मगाप्रमाणेच की पुरुषांमध्ये काय किती दैनंदिन आवश्यकता आहे, तर 1.4 मिलीग्रॅम जे कमी कष्ट करतायत त्यांच्यामध्ये, आणि जास्त श्रम करणाऱ्या पुरुषांना 2.1 लागतं. स्त्रियांमध्ये काय कमी श्रम करणाऱ्यांना 1.1 आणि जास्त श्रम करणाऱ्या स्त्रियांना 1.7 इतकं लागतं. मात्र स्तनदा मात्रा आणि गरोदर स्त्री त्यांना 0.3 प्लस 0.3 प्लस 0.4 इतकं मिलीग्रॅम इतकं लागतं. त्याच्यानंतर म्हणजे प्लस 0.3 प्लस 0.4 म्हणजे कसं, तर नॉर्मली स्त्रीला समजा 1.1 लागत असेल तर त्याच्यामध्ये प्लस 0.3 ऍड करायचे, म्हणजे साधारणतः 1.4 इतकं लागतं. किंवा लॅक्टोज मदरला 1.5 इतकं लागतं. त्याच्यामध्ये जे नॉर्मल लागतं त्याच्यामध्ये प्लस करायचं आपल्याला 0.5. लक्षात ठेवा, 0.5 किंवा 0.4 काय करायचं आपल्याला ऍड करायचे. नंतर जी मुलं आहेत त्यांना किती लागतं, तर साधारणतः जी मधली मुलं आहेत 7 ते 9 वर्षापर्यंत, 13 ते 15 वर्षामध्ये, त्यांना 1.0 ते 1.4 मिलीग्रॅम इतकी डेली आवश्यकता असते. आणि 16 ते 18 वर्षामधील मुलांना पण 1.4 ते 1.8 मिलीग्रॅम इतकी आवश्यकता असते, हे लक्षात ठेवा. तर हे आपण काय बघितलं का, दैनंदिन आवश्यकता किती, किंवा आपण म्हणत होतो की RDA म्हणतो की डेली अलाउन्सेस किती आहेत त्यांना. तर त्याच्यामध्ये हे दैनिक आवश्यकता म्हणू शकतो आपण, त्याची आपण बघितली ती. नंतर आता ह्याच्या कशापासून मिळणार आपल्याला, म्हणजे ठीक ते आहे ऍडल्ट आवश्यकता आहे. साठी किती आहे, ऍडल्ट 18च्या वर? 18च्या वरती मुलांमध्ये 1.2 आणि पुरुषांमध्ये अच्छा, 1.4 ते 1.9. 1.4 ते दोन 1.9. हा, खूप जास्त श्रम करत असतील, अगदी शेतात वगैरे काम करत असतील, मग 2.1 वगैरे इतकं पण लागतं. गरोदर स्त्रियांमध्ये 1.7, स्तनदा स्त्रियांमध्ये 1.8. आणि कमी स्त्रियांमध्ये नॉर्मली 1.1 ते 1.7 मग लागतं, म्हणजे कमी श्रम करणाऱ्यामध्ये 1.1 आणि खूप जास्त श्रम करणाऱ्या स्त्रियांमध्ये 1.7 इतकं वगैरे लागतं. आता
कुठल्या कुठल्या पदार्थामध्ये आपल्याला B2 मिळतं ते आपण पाहणार आहोत. तर प्रामुख्याने सगळी सालीसहित जी काय आपण बघितलं, मग पहिलं जसं B1चं बघितलं, तसंच सगळ्या सालीसहित तृणधान्य आणि कडधान्यामध्ये पण काय होतं प्रामुख्याने, मग त्याच्यामध्ये मोड आलेली धान्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण, मोड आलेली जी कडधान्य त्याच्यामध्ये काय होतं प्रामुख्यानं जास्त प्रमाणात आढळतं. नंतर दूध पावडर मध्ये, मग दूध, खवा, तेलबिया, हिरव्या पालेभाज्या, गहू आणि तांदळाच्या सगळ्यात वरच्या आवरणामध्ये B2 अधिक प्रमाणात असतं. हं मग त्यामुळे दळणे, काढणे, चाळणे या प्रक्रियामध्ये कोंड्याबरोबर काय होतं, रायबोफ्लोविन निघून जातं. म्हणून काय करायला पाहिजे की इव्हन दुधामध्ये थोड्या प्रमाणामध्ये पण B2 ची दैनिक गरज आपली भागू शकते, परंतु कोंडा फेकून देऊ नये. वरच्या कोंड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये B2 चं प्रमाण सगळ्यात जास्त प्रमाणात असतं. तर आता आपण जे काही बघितलं, सगळ्यात मोठ्या प्रमाणात दूध पावडर मध्ये 100 मिलीग्रॅम जर दूध पावडर घेतली तर त्याच्यामध्ये 1.36 मिलीग्रॅम इतकं काय असतं, B2 असतं. त्याच्यामध्ये नंतर हे जे काही आपण बघितलं डाळी, कडधान्ये, सगळ्या डाळी, त्याच्यामध्ये 0.29 ते 0.33 इतकं असतं 100 ग्रॅम. सगळे लक्षात घ्या, गहू, तांदूळ, बार्ली, बाजरी, नाचणी, सोयाबीन, उडीद डाळ, मूग, तूर सगळ्यांमध्ये 0.29 ते 0.33 इतकं नॉर्मली ह्या रेंजमध्ये, त्याच्यामध्ये वरच्या ह्याच्यामध्ये काय असतं, 100 ग्रॅम मध्ये B2 असतं. सगळ्यात जास्त काय होतं प्रामुख्याने दुधाच्या खव्यामध्ये, दूध पावडर मध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं. मुळ्याची जी पानं आहेत किंवा राजगिरीच्या पाण्यामध्ये पण मुळ्याच्या पानामध्ये 0.40 इतकं असतं, 0.47 100 ग्रॅम मध्ये. तर सगळ्यात जास्त प्रमाण. आणि खवामध्ये पण 0.41 इतकं जास्त प्रमाणामध्ये. बदामामध्ये पण सगळ्यात जास्त असतं 0.57. 100 ग्रॅम बदामामध्ये 0.57 इतकं असतं. समजा आता B2 कमी पडलं तुम्हाला, की B2 तुमच्या अन्नातून कमी घेतलं गेलं किंवा ऍब्झॉर्प्शन झालं नाही, ऍक्च्युली लिव्हर मध्ये थोड्या प्रमाणात साठवलं जातं. समजा नाहीच तुमच्याकडे खाण्याचं कमी, तर साठवण लांबच राहिलं, त्यामुळे मग काय होऊ शकतं, तर कमतरतेमुळे तुमचं तोंड, त्वचा आणि डोळे सगळ्यात पहिल्यांदा काय होतात, हानिकारक परिणाम होतो. तर तोंडावरील परिणामामध्ये प्रामुख्याने काय होतं की त्वचेवर परिणाम, 3 विभागात आपण बघणार आहोत की तोंडावर परिणाम, त्वचेवर होणारा परिणाम आणि डोळ्यावर होणारा परिणाम. तर आता तोंडावर होणाऱ्या आपण परिणामाला काय म्हणतो, एरि एरिबोफ्लेवेनेसिस म्हणतो. आपण काय म्हणतो, एरिबोफ्लेवेनेसिस. इंग्लिश मध्ये लिहून घ्या तर मराठीतले सरळ एरिबोफ्लेवेनॉसिस असं आपण म्हणतो. ARIBOFLAVINOSIS, ARIBOFLAVINOSIS, एरिबोफ्लेवेनेसिस. एरिबोफ्लेवेनेसिस म्हणतो आपण तोंडावर होणाऱ्या परिणामाला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय होतं की एरिबोफ्लेवेनेसिस मध्ये आपल्याला प्रामुख्याने काय होतं की तोंड येतं किंवा पुरळ येतात चेहऱ्यावरती. अँग्युलर स्टोमाटिटिस होतं. अँग्युलर स्टोमाटिटिस म्हणजे काय, आपल्या ओठांच्या ज्या कडा आहेत तर तिथं प्रामुख्याने आपल्याला काय होतं, चिरा पडतात किंवा तिथं आपल्याला हे होतं. नंतर जिभेवरती परिणाम होतो, जिभेचा रंग बदलतो, ग्लॉसायटिस होतो. गालाच्या आणि ओठाच्या वरची त्वचा काय होती, कोरडी पडून भेगा पडतात. त्याला आपण चिरोसिस म्हणतो. तर प्रामुख्याने कधी कधी तर जीभ खूप काय होते, जांभळी किंवा लाल होते, जिभेची आग व्हायला लागते जर खूप सिव्हिअर प्रमाणात. त्यामुळे मसालेदार पदार्थ आपल्याला खाता येत नाहीत. ओठाच्या कडांना सूज येते, ओठाची त्वचा सोलते, ओठावरती पांढरे चत्ते पडतात, कधी कधी त्यामध्ये पू पण जमा होतो. तर हा खूप जास्त प्रमाणात जर अभाव झाला तर ही गोष्ट आपल्याला दिसून येते. लक्षात घ्या, मेन अँग्युलर स्टोमाटिस, ग्लॉसायटिस आणि चिलिओसिस. अँग्युलर स्टोमॅटिस हे सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी, आणि मेन सगळ्यात जिभेवरती आणि त्वचेच्या तोंडाच्या आतल्या भागावरती आपल्याला प्रकार किंवा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात. आता डोळ्यावर होणाऱ्या परिणामामध्ये प्रामुख्याने काय दिसतं आपल्याला,
की डोळ्यावर होणाऱ्या परिणामामध्ये B2च्या अभावी आपल्याला आपला जो काही कॉर्निया आहे, डोळ्याचा बाहेरचा भाग, त्या कॉर्नियामध्ये काय होतं की जखमा होतात. डोळ्याच्या कॉर्नियामध्ये प्रामुख्याने जखम होते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये रक्तपेशी जमा व्हायला लागतात आणि तो डोळे एकदम लाल 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 दिसायला लागतात. आपल्या डोळ्यांच्या बुबुळावरती काय येते, सूज येते. डोळ्यातून वारंवार काय यायला लागतं, पाणी यायला लागतं. डोळ्यांना इचिंग होतं, खाजवा वाटतं. डोळ्यांची आग होते आणि तीव्र प्रकाश आपल्या डोळ्यावर आला तर आपल्याला सहन होत नाही. आपल्याला दिसायला पण हळूहळू धुसर दिसायला लागतं किंवा मोतीबिंदू होऊ शकतो. हा प्रामुख्याने डोळ्यांच्या कॉर्नियावरती प्रामुख्याने प्रकार होतो. काय होतं की कॉर्नियाला मराठीमध्ये आपण पारदर्शी पटल म्हणतो आणि या पारदर्शी पटलावरती प्रामुख्याने काय होतात, जखमा होतात. बुबुळावरती सूज येते. बुबुळ म्हणजे मधलं आपलं जे काळं काळं दिसतं त्या बुबुळावर. डोळ्यातून पाणी येतं, डोळ्यांना खाज येते, डोळ्यांची आग होते, तीव्र प्रकाश आपल्याला सहन होत नाही प्रामुख्याने. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, डोळ्यांना कधी कधी नंतर दिसायचं पण बंद किंवा मोतीबिंदू होऊ शकतं. त्यामुळं ह्याच्या B2 डेफिशियन्सीने आपल्याला खूप मोठे परिणाम दिसतात. नंतर त्वचेवर काय परिणाम दिसतो आपल्याला, तर पेलेग्रा म्हणून आपण जो आजार बघितला सगळ्यात पहिल्यांदा, तर तो पेलेग्रा आजार म्हणजे त्वचेचा आजार आहे. त्याच्यामध्ये त्वचा आपली काय होते, कोरडी आणि सुरकुतल्यासारखी दिसते. त्वचा लाल होऊन काय होते, खाजते. त्वचेतून त्वचा आपल्याला सारखी चिंग व्हायला लागतं, खाजवायला लागतं. त्वचेवरती भेगा पडतात. त्वचेवरती पुरळ आणि काळे डाग येतात. विशेषतः नाक आणि कान आणि डोळ्याभोवतीच्या त्वचेवरती पुरळ येतात, छोटी छोटी बारीक बारीक फोड येतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, नेझोल्बिया सिबेरिया. आपण त्यांना नाव काय देतो त्या पुरळांना, तेलकट त्वचा होते, पुरळ येतात, त्यांना आपण म्हणतो नेझोलेबिया सिबेरिया. आणि आपण ह्याला मराठीमध्ये तेलकट त्वगदाह असं पण नाव देऊ शकतो. नंतर पचनसंस्थेचं काम पण बिघडतं, भूक लागत नाही. पुरुषांच्या मध्ये इव्हन टेस्टिस किंवा अंडकोश जो आहे त्याच्या त्वचेवरती पण भेगा पडतात. मांसपेशी दुर्बल होतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि व्यक्तीमधील काय होतं, प्रामुख्याने जो काही उत्साह आहे किंवा आपला जोम आहे तो काय होतो, प्रामुख्यानं कमी होतो, थकवा येतो आणि अकाली वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. लक्षात आलं का, की प्रामुख्याने पेलेग्रा म्हणतो आपण आजार. त्वचेमध्ये काय होतं, पेलेग्रा नावाचा आजार B2 डेफिशियन्सी दिसून येतो. म्हणजे काय होते, त्वचा रुक्ष होते, खरखरीत होते आणि त्वचेवरती काय होतात, प्रामुख्याने सुरकुतल्यासारखी होते, कोरडी होते, खाज निघते, पाणी निघते. नंतर त्वचेवरती पुरळ येतात, प्रामुख्याने नाक कान डोळ्याभोवती येतात. त्याला आपण काय म्हणतो, निझोलेबिया सिबेरा, मराठीमध्ये काय म्हणतो, तेलकट त्वगदाह म्हणतो. आणि नंतर पुढचं काय, पचनसंस्था बिघडते, पचनक्षमता कमी, भूक कमी. पुरुषांमध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे टेस्टिस वरती, त्वचेवरती भेगा पडतात. मांसपेशी किंवा आपल्या स्नायू दुर्बल होतात, आता रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आणि मानसिक गोष्टींमध्ये काय प्रॉब्लेम येतो, उत्साह कमी होतो, जोम कमी होतो, थकवा येतो आणि अकाली वृद्धत्व असल्यासारखं वाटायला लागतं किंवा अकाली वृद्धत्वाची लक्षणे आपल्याला काय होतात, प्रामुख्याने दिसून येतात. आलं का लक्षात. रायबोफ्लाविनचा प्रामुख्याने आपल्याला सौंदर्य प्रसाधनामध्ये पण त्या सौंदर्यासाठी, आपल्या शरीराचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त उपयोग. आपण B1 बघितलं, B2 बघितलं, B3 ला फक्त थोडी सुरुवात करू. म्हणजे आपलं थोडं का जास्त होत नाहीये ना, समजतंय ना. हो मॅडम. समजते सुरुवात, B3 ला थोडी सुरुवात करू, उद्या घेऊ वाटल्यास, पण फक्त थोडं हो सुरुवात हो करू. नियासिन, आता हे नियासिनामाइडचं सिरम येतं बरेच जण पिंपल्स कमी करायला, बऱ्याच मुली, कारण हे तेल त्वचेचं जे ऑइली हे आहे ते कंट्रोल करायचं काम कोण करतं, नियासिनामाइड करतं. तर बऱ्याच मुली ह्या सिरमचा वापर करतात सध्या आजकाल. तर किंवा त्वचेचं स्वास्थ्य चांगलं ठेवायला पण
नियासिनामाइड मदत करतं किंवा त्वचा विकार होऊ नयेत म्हणून रोगप्रतिकारक म्हणून पण मदत करतं. तर जीवनसत्व B3 म्हणजे आपण त्याला नियासिन म्हणतो किंवा आणि ह्याचा सगळ्यात मोठा उपयोग म्हणजे त्वचा विकारासाठी होतो. तर ब समूहातलं सगळ्यात महत्वाचं जीवनसत्व आहे. 1867 मध्ये रसायनशास्त्रज्ञांनी काय केलं, निकोटॅनिक ऍसिड म्हणून पदार्थ शोधून काढला आणि मग त्याच्यामध्ये 1913 साली फंक अभ्यासकांनी काय केलं, खमीरमधून B3 पदार्थ वेगळा करण्यामध्ये यश मिळवलं. त्याच्या आधी फक्त त्यांनी आपण निकोटिनिक ऍसिडचा शोध लावला, पण मेन 1913 मध्ये फंक शास्त्रज्ञाने किंवा अभ्यासकाने प्रामुख्याने खमीरमधून B3 वेगळं केलं. आणि 1937 मध्ये जे काही शास्त्रज्ञ होते एलएफजेम म्हणून त्यांना आपल्या यकृतामध्ये B3 थोड्या प्रमाणामध्ये, प्राण्यांच्या यकृतामध्ये B3 थोड्या प्रमाणामध्ये आढळून आलं. मग नियासिन काय आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत, तर प्रामुख्याने काय होतं, आता वॉटर सोल्युबल आहे म्हणजे पाण्यात विरघळणार. नंतर रंग कसा आहे, पांढरा रंग आहे, स्फटिक रूपी आहे आणि चवीला कडसर असून वासहीन घटक आहे. नंतर कशाचा परिणाम होतो त्याच्यावरती, उष्णता, आम्ल, अल्कली, सूर्यप्रकाश किंवा प्राणीजीवन केलं तरी नाश पावत नाही. कशाचाच परिणामाने नाश पावत नाही, पण हे शरीरात साठवलं जात नाही. सल्फा, औषध, झोपेच्या गोळ्या जर असं काही खाल्लं किंवा अन्न पदार्थावर खूप प्रक्रिया केल्या तर मात्र हे B3 नष्ट होतं. लक्षात आलं का? कसं आहे, पाण्यात विरघळत आहे, रंग पांढरा, सुईच्या आकाराचं स्फटिक आहे, चवीला कडसर आहे आणि वासहीन आहे. ह्या 4 गोष्टी बघितल्या, रंग बघितला, आकार बघितला, चव बघितली आणि वासहीन बघितलं. नंतर कशाचाच परिणाम होतो, प्राणी दिवी भवन किंवा सूर्यप्रकाशातल्या कशाचाच त्याच्यावरती काय होत नाही, परिणाम होत नाही. त्याच्यानंतर कुठंच साठवलं जात नाही शरीरामध्ये. तर डेली त्याचं काय होणार आहे, मग आपल्याला रिक्वायरमेंट जेवढी काही डेली आहे ती रोजच्या जेवणातनं झाली पाहिजे. आणि कशाने नष्ट होतं, तर तुम्ही सल्फाची औषधं खाल्ली, दारू पिली, झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्या, अन्न पदार्थामध्ये उकळणे, धुणे, भाजणे ह्या खूप मोठ्या प्रमाणात, अति प्रमाणात प्रक्रिया केल्या तर मात्र हे नियासिन काय होतं, प्रामुख्याने नष्ट होतं. तर आपण ह्याचं कार्य बघू आणि थांबू आज. तर नियासिनचं कार्य काय आहे प्रामुख्याने, तर प्रामुख्याने सगळ्यात लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये पण त्वचा विकारासाठी वापरतात, म्हणजे त्वचेसाठी याचं काम महत्वाचं आहे. लहान आतडे आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी पण व्हिटॅमिन B3 ची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते. थोडक्यात काय, त्वचा, लहान आतडे आणि आपली मज्जासंस्था किंवा नर्वस सिस्टीम या सगळ्यांसाठी B3 आवश्यकता असते. कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थांच्या किंवा प्रथिनांच्या मेटाबॉलिझमसाठी सुद्धा काय करतं, प्रामुख्याने हे B3 काय करतं, मदत करतं. म्हणजे कसं करतं, तर ते प्रामुख्याने काय करतं, चयापचय क्रियेमध्ये नियासिन काय होतं, जे काय NAD आणि NADP हे सहविकार आहेत त्यांना मदत करतं किंवा त्यांच्या कार्यामध्ये त्यांना मदत करतं डायजेस्ट करायला. त्यामुळं प्रामुख्याने कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचं पचन आणि शोषण आपल्याला काय होतं, सुलभ होतं. नंतर पचन संस्थेचं कार्य आणि पोषणाचं कार्य पण व्यवस्थित घडवून आणण्याचं काम कोण करतं, B3 करतं. यकृत, हृदय, मूत्रपिंड, मेंदू यांच्या कार्यामध्ये मदत करतं. नंतर शरीरातील ज्या काही अंतस्त्रावी ग्रंथी आहेत, म्हणजे थोडक्यात हार्मोन्स ज्याच्यातून स्त्रवतात, त्या सगळ्या ग्रंथींना नियासिनची आवश्यकता असते. एस्ट्रोजन घ्या स्त्रियातलं, प्रोजेस्टेरॉन घ्या पुरुषांच्या मध्ये, टेस्टोस्टेरॉन हार्मोन घ्या किंवा कार्टिसोल दोघांच्या मध्ये पण असतं, थायरॉक्सिन आणि इन्शुलिन हे कॉमन आहेत दोघांच्या मध्ये पण. तर ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा हार्मोन्स मध्ये व्हिटॅमिन B3 चा खूप मोठा सहभाग आहे. तुमचं शरीर हे सगळं हार्मोन्सवर चाललेलं असतंय. एका पण हार्मोन्सचा बिघाड झाला की तुमच्या शरीरातील बऱ्यापैकी रचना ढासळतात. हे लक्षात ठेवा.
आता ही दररोजची आपली आवश्यकता आपण नंतर बघू, परंतु ह्याच्यामध्ये काय, ट्रिप्टोफॅन नत्राम्लाच्या, आता तुम्ही नत्राम्ल म्हणजे अमिनो ऍसिड बघितले होते प्रथिनांमध्ये, तर त्यातलं जे काही ट्रिप्टोफॅन आहे तर त्याच्या निर्मितीसाठी सुद्धा काय होतं, प्रामुख्यानं B3 हे आवश्यक असतं. लक्षात आलं का कशा कशासाठी, की त्वचा, लहान आतडे आणि मज्जासंस्था कार्यासाठी, कर्बोदय स्निग्ध पदार्थ प्रथिने यांच्या पचनासाठी, त्यांच्या पचनक्रियेमध्ये सहविकारांना मदत, नंतर पचनक्रिया योग्य घडवून आणण्यासाठी आणि पोषणक्रिया योग्य घडवून आणण्यासाठी आणि शरीराला वाढीला मदत, यकृत म्हणजे जे काही सगळे व्हायटल ऑर्गन्स आहेत, यकृत म्हणा, हृदय म्हणा, मूत्रपिंड म्हणा, या सगळ्यांच्या कार्याला मदत करायचं काम कोण करतं, B3 करतं. नंतर इव्हन सगळ्या अंतस्त्रावी ग्रंथींच्या हार्मोन म्हणजे स्त्रियांमध्ये एस्ट्रोजन असू दे, प्रोजेस्टेरॉन असू दे, किंवा थायरॉक्सिन, इन्शुलिन, कार्टिझोन आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन, या सगळ्या हार्मोन्सच्या कार्याला मदत करतं किंवा त्याचं स्त्राव नियंत्रित करायला पण हे मदत करतं. आणि ट्रिप्टोफॅन हे जे काही नत्राम्ल आहे किंवा अमिनो ऍसिड आहे त्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन B3 प्रामुख्यानं मदत करतं. ह्यात काय अडचण आहे का? नाही मॅडम. चालेल, मॅडम आपण थांबू. हा, मॅडम बोला ना. हार्मोनल इम्बॅलन्स जो होतोय त्याच्यासाठी B1, B2, B3 तिन्ही जास्त आवश्यक आहे का? जास्त मोठ्या प्रमाणात B3, ओके. दोन B1 B2 पण लागतं, हं, B2 पण लागतं, B1 पेक्षा B2 जास्त लागतं आणि B2 पेक्षा B3 ची जास्त गरज लागते. हम्म ओके. सगळ्या म्हणजे B2 मध्ये पण संप्रेरकामध्ये काही ठराविक संप्रेरकांसाठी मदत होते, पण B3 मात्र सगळ्याच हार्मोन्सच्या म्हणजे महत्वाच्या हार्मोन्सला मदत करतं. म्हणजे आणि हे सगळे आतापर्यंत हार्मोन्स आपण, हा आतापर्यंतचे सगळे आपण पिट्युटरी जे ग्लॅन्ड पण, जीवनसत्व बघितलं ना, त्याच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स ह्याच्यासाठी हे जास्त महत्वाचं आहे ना, B3. हार्मोनल इम्बॅलन्स असं म्हणता येत नाही, तर हार्मोनच्या सिक्रिशन्सला हे मदत करतात. अच्छा. हार्मोन इम्बॅलन्स त्यामुळे होतं असं नाहीये, तर हार्मोन सिक्रिशन किंवा त्यांचं स्त्रवण व्हायला हे त्यांच्या एन्झाईम्सला रिलीज करायला किंवा त्याच्या केमिकल रिॲक्शन मध्ये मदत करतात. त्याच्यामुळे ते येणं सहज सोपं सुरू, त्यांची डेफिशियन्सी झाली तर आपोआपच त्यांच्या हार्मोन ह्याला प्रॉब्लेम पण येणार आहे, परंतु खूप म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात लागतं ते, तेवढ्या प्रमाणात जरी नाही मिळालं तर मग अडचण येऊ शकते किंवा डेफिशियन्सी होऊ शकते. हा, ओके, थँक्यू. मॅडम आता हे वॉटर सोल्युबल जे आहे ना, बी कॉम्प्लेक्स पूर्ण वॉटर सोल्युबल आहे ना. पूर्ण वॉटर सोल्युबल आहे. विटॅमिन सी, विटॅमिन बी. हा, बी मध्ये सगळे 10-11 प्रकार आहेत तेवढे, आणि आणि विटॅमिन सी विटॅमिन सी हे दोनच वॉटर सोल्युबल आहेत. दोनच वॉटर आणि विटॅमिन ए, डी, व्ही आणि के हे फॅट सोल्युबल आहेत. फॅट आणि सोल्युबल. विटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणजे 10 ते 11 सगळे विटॅमिन्स, आणि विटॅमिन सी हे मात्र वॉटर सोल्युबल आहेत. चालेल. पुढचा तास आहे. दळंबे सर जॉईन करतील, थांबा थोडं.